या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 888887 सोलापूर शहराच्या, सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे की ज्या दिवसाची सोलापूर वासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते. आणि साहेब, आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार, त्यासाठी आपण काय करणार, असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता. आणि मला आज मनापासूनचा आनंद आहे, सोलापूरची विमानसेवा चालू झाली. काही दिवसापूर्वी गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं. पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता, गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय, पण मुंबई सोलापूर कधी चालू होणार. आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. असा एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे सातत्यानं आमचे सगळे विरोधक जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आमचे सगळे विरोधक पुन्हा तोंडावर पडण्याचं काम त्यांचं होतं. असे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला विकासाकडे गतिमानतेनं घेऊन जाणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. ही विमानसेवा चालू होत असताना दुसऱ्या एका माणसाला आमचा सातत्यानं त्रास होता आणि सातत्यानं हे विमानसेवा कधी चालू होणार अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडे मांडत होता. आमचे खूप जवळचे मित्र आहेत, पण आता आमचे ते नेते पण आहेत. जे केंद्रीय विमान आणि उड्डयन राज्यमंत्री आहेत ते आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांना पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की मुंबईची विमानसेवा कधी चालू होणार आहे याचं उत्तर द्या. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज त्यांनी दिलेलं आहे. ते माझे मित्र आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांचंही मी मनापासून स्वागत करतो. परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री सन्माननीय सुभाषरावजी देशमुख साहेब, आमदार सन्माननीय विजयरावजी देशमुख, आमदार सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी, आमदार सन्माननीय देवेंद्रजी कोठे, या ठिकाणी माजी आमदार सन्माननीय नरसिंग मेघजी, विमानतळ प्राधिकरण अधिकारी सन्माननीय सगळेच विमान प्राधिकरण अधिकारी, सन्माननीय माजी खासदार सिद्धेश्वर महाराजजी स्वामीजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शहरच्या अध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई, जिल्ह्याचे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही अध्यक्ष, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे, असे सगळेच सन्माननीय, पण ज्यांच्या कंपनीचं विमान या ठिकाणी आज मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू मुंबई आणि सोलापूर टू बेंगलोर अशा उड्डाण घेणार आहे ते सन्माननीय संजय घोडावतजी यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि घोडावतजी, आजच आपल्याला एक विनंती करतो, आता बेंगलोर चालू केलेला आहे, पण आमच्या सगळ्या सोलापूर वासियांची इच्छा आहे की सोलापूर तिरुपती लवकर चालू व्हावं, ही आमच्या सगळ्या सोलापूरकरांची मनापासूनची भावना आहे. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या समोर माझी आपल्याला ही विनंती आहे, बाकी सगळं मुख्यमंत्री आमचे करतील, पण आपण त्याही संदर्भातली भूमिका आपण घ्यावी. या ठिकाणी हे विमान चालू होण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमचे इथले अनेक सहकारी आहेत की जे सातत्याने पाठपुरावा करत होते, आणि आमचे पत्रकार बंधू की ज्यांनी आलेल्या एकाही नेत्याला सोडलं नाही
की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार, ते सगळे आमचे पत्रकार बांधव सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि खास करून मुख्यमंत्री महोदय आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आपण वेळ काढलात. गडचिरोलीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम होत असताना आपण सोलापूरमध्ये या विमानसेवेच्या शुभारंभासाठी आलात. आमचा पहिल्यापासून आग्रह होता, साहेब आपण या ठिकाणी यावं, कारण ही विमानसेवा चालू होण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आलेला प्रत्येक अडथळा पार करून आलेली प्रत्येक अडचण मग VGF करायला लागलं तर शेवटी तेही केलं आणि आपण ते सगळं करून ही विमानसेवा या ठिकाणी सत्यात आणण्याचं काम या ठिकाणी केलं. साहेब, अनेक विरोधक या ठिकाणी सांगत होते, आता विरोधकाचं नाव घ्यायचा कार्यक्रम नाही आहे, पण तरी पण सांगतो, या ठिकाणी बसून गॅरंटीनं ही विमानसेवा चालू होणार नाही म्हणून गॅरंटी देणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींना या ठिकाणी हे उत्तर आहे की गॅरंटीनं विमानसेवा आणणारे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, गॅरंटीनं या शहराचा विकास करणारा माणूस मुख्यमंत्री आमच्यासोबत आहे. या शहराची प्रत्येक अडचण, जी जी अडचण आली ती प्रत्येक अडचण सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे. साहेब, समांतर पाईपलाईनचा विषय असेल तो आपण मार्गी लावला. या शहरानं जे मागितलं ते देण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे. आणि खास करून साहेब, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देणार आहे विमानसेवेसाठी. आणि दुसरं, आमच्यावर खूप मोठं संकट आलं, खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि महापूर पण आला आणि आज सोलापूर जिल्ह्यावर सर कधी नव्हेत असं खूप मोठं संकट या ठिकाणी आलं. आणि या संकटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खास करून साहेब, एवढं मोठं संकट आल्यावर आमच्या प्रशासनानं आपल्या नेतृत्वाखाली ताकदीनं काम केलं. एवढा महापूर आल्यावर सर प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनानं रात्रंदिवस मेहनत केली. आम्ही सगळेजण त्यामध्ये होतो, पण एकही कॅज्युअल्टी सर झाली नाही. एकही या महापुरामध्ये एकही मृत्युमुखी आपल्या कोल्हापूरच्या या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये झालं नाही. याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. परंतु बाकी आणखीन काही ठिकाणी झाल्या असतील, परंतु पुरामध्ये आणि हे सगळं होत असताना आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतो काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी प्रचंड भीतीच्या वातावरणामध्ये होता. आता आम्ही पुन्हा कसं उभं राहू, आमचं शेत वाहून गेलं, आमच्या पिकाचं नुकसान झालं, आमच्या घरादारामध्ये पाणी आलं, घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं. पुन्हा एकदा आपण सगळे मिळून हात वर करून मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करू. एकदा सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्या वाजवू. साहेब, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं आपण सातत्यानं उभं राहिला, पण अनेक आमचे विरोधक या ठिकाणी आले. पूर पाहणे असेल आणि अन्य जेव्हा जेव्हा आले, काहीतर असे नेते साहेब आले, 2 तासामध्ये 4 जिल्ह्याचा दौरा केला आणि हा दौरा केल्यानंतर मागणी केली की 10,000 कोटीचं पॅकेज आमच्या पूरग्रस्त जनतेला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्या नेत्यांनी मांडली. पण मला सांगायला अभिमान वाटतो साहेब, 10,000 कोटी रुपये मागणाऱ्या लोकांच्या समोर आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण 31,500 कोटीचं पॅकेज आमच्या या शेतकरी बांधवांसाठी आपण दिलं. आणि शेतकरी आज शासन माझ्या पाठीशी आहे असा ठामपणे शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे आम्ही सगळेजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, अतिवृष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. साहेब, आपण जी सगळी मदत करताय, पहिल्या टप्प्यातली सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 पोचली, पण आम्ही सगळ्या समाजसेवी संस्थांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, अनेक NGOनी सगळी मदत आमच्या पूरग्रस्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आजही सर आम्ही प्रशासनाच्या वतीनं दिवाळी तोंडावर आहे. प्रत्येक बाधित कुटुंबाला दिवाळी सुखाची समाधानाची जावी म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा लागणारं सगळं साहित्य साहेब प्रशासनाच्या वतीनं आम्ही देतोय. आणि साहेब, अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे आपण भाऊ देवाभाऊ आहात. या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही देवाभाऊंच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज देण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहे आणि त्याची तयारी आमच्या प्रशासनाने या निमित्तानं केलेली आहे. आपण खाली बसून भाषण ऐका,
चिंता करू नका, त्याही बहिणीला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असताना साहेब मी या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही, पण आपल्याला माझी मनापासूनची विनंती आहे. आता सोलापूर शहराचे जवळजवळ सगळे प्रश्न आपण सोडवत आणलेले आहेत. खास करून आता विमानसेवेचा प्रश्न सुटला, त्यासोबत साहेब सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवत आहे आणि सोलापूर शहराला 24 तास पाणी देण्यासाठी लागणारी समांतर पाईपलाईन आता पूर्ण झाली. पाखणीमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचे आता जमिनीचा विषय मार्गी लागतोय आणि 872 कोटी रुपयेचं शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनचं काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. माझी विनंती साहेब आपल्याला एवढीच आहे, आता आपण निवडणुकीच्या अगोदर फक्त इंटरनल पाईपलाईनचं टेंडर आपण करून सोलापूर वासियांना द्यावं अशी माझी विनंती या निमित्तानं आहे की आमचे सोलापूर वासीय 24 तास त्या जनतेला पाणी मिळेल असं व्यवस्था आपण सगळे मिळून उभी करूया. आज या ठिकाणी साहेब अनेकदा दोनच विषय सांगतो मी थांबतो. सोलापूरच्या डीपी प्लॅनचा विषय आहे. या डीपी प्लॅन मध्ये अनेक अडचणी सर आहेत. माझी विनंती आहे आपण या डीपी प्लॅन आता थांबवून त्याला पुन्हा हा डीपी प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे. त्याही संदर्भात आपण लक्ष घालावं आणि सोलापूर शहरातल्या सगळ्या पूरग्रस्त सगळ्या लोकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून आपण सातत्यानं उभं राहत आहे. अशीच भूमिका सातत्यानं आपण ठेवावी. पुन्हा एकदा आम्ही सोलापूर वासीय आपले साहेब मनापासून आभार मानतो. आपण दिलेला प्रत्येक शब्द आपण पाळला आणि या सोलापूरच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. आपण पहिल्यांदा विमानाच्या बाबतीत बोललो साहेब, आपण IT पार्कच्या संदर्भात आपण घोषणा केलेली आहे. आम्ही जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे. एकदा विमानसेवा झाली, पाणी आलं, बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या राहिल्यात. साहेब आपण शक्तीपीठ करताय. आता फक्त या ठिकाणी आपण आता भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये IT पार्क आलं पाहिजे, एवढी व्यवस्था आपण उभी करावी, एवढीच विनंती आजच्या दिवशी करतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सोलापूरच्या जीवनामध्ये जो लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद आज या ठिकाणी झालाय, या सोलापूर शहर समृद्ध होईल आणि या शहरामध्ये उद्योगधंदे वाढतील एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा. लक्ष्मी रेसिडेन्सी 2 BHK प्रीमियम फ्लॅट्स. प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम, पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा, प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क. खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट. बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा 95 11 26 31 62 आणि 94 20 89 00 68.